तर आमदार महेश शिंदेंसंदर्भात एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेतील असं वक्तव्यही संजय शिरसाट यांनी केलंय। महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदे साहेबांना रुचलं नाही असंही ते म्हणाले। महेश शिंदेने भाजप बरोबर सत्ता मिळवण्यासाठी अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता। तरी त्याच्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती, तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच, परंतु त्याचे विरोधक असले म्हणून पक्षात घ्यायचं नाही ही भूमिका नाही आहे। विरोधक काय आहेत हे तपासून सुद्धा घेतलं पाहिजे आणि मला वाटतं शंभूराज देसाईंनी ज्यांचा पक्षप्रवेश घेतलाय तो एकनाथ शिंदे साहेबाला विचारूनच घेतला असावा। त्यांना विचारल्याशिवाय कुणाचाही पक्षामध्ये प्रवेश होत नाही आणि कोणालाही पदं दिले जात नाहीत। म्हणून उद्या तिथलच्या राजकारणामध्ये काय बदल होतील याची लवकरच आपल्याला माहिती मिळेल आणि एकनाथ शिंदे साहेब काही काळात त्यांचे निर्णय सुद्धा जाहीर करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।